खूप वाईट वाटतंय रे अमित. वाईट तर वाटतंच आहे विजया, पण ना खूप हलकं वाटतंय. सगळं करत होतो मी, स्वतःची स्वप्न रंगवत होतो, पण काहीतरी मिसिंग होतं विजया. आज कळलं मला काय मिसिंग होतं ते. माईची ऊब, आईची ऊब मिसिंग होती विजया. पण आता खूप हलकं वाटतंय. आणि तुझे स्वप्न त्यांचं काय अमित? बँकेकडून तुझं काम नाही होतंय. विजया, नानामाईंच्या मनाविरुद्ध जाऊन आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकलं असतं का ग? आणि जरी झालंही असतं तरी तुला आवडलं असतं का ते? उलट आपण आपलं नशीब समजायचं की आदित्यने आपल्याला वेळेवर जागं केलं ग. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला कळलं असतं तर विजय, आयुष्यभर जळत राहिलो असतो आपण. आणि पुढे जाऊन आपल्याला कळलं असतंच की ग. आणि म्हणजे स्वप्नांचं काय, करूया ना आपण काहीतरी. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? मी कायम तुझ्या बरोबर आहे अमित. आणि ना तू म्हणतोयस ते खरं आहे. नंतर जर आपल्याला कळलं असतं ना तर खूप त्रास झाला असता. आदित्यने वाचवलं आपल्याला. पण खरं सांगू का अमित, मला तुला खूप आनंदी पाहायचंय रे. मला ना तुझे स्वप्न पूर्ण होताना पाहायचंय अमित. आणि तुला सांगू का, त्यासाठी ना कितीही कष्ट करण्याची तयारी आहे माझी. विजया, हा तुझा पाठिंबा आहे ना, ही ताकद आहे माझी. बघ तू एक दिवस ना आपली स्वतःची एजन्सी असणार. हो ना अमित,